नमस्कार, मी पूजा वाळके गृहलक्ष्मी अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते. मी आज इन्स्टंट असा ढोकळा बनवणार आहे. तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करूया. तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि हो, माझे व्हिडिओ तुम्हाला जराही कुठे आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत किंवा मी अजून कोणते व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ शकते ते पण मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मी तसे व्हिडिओ घेऊन येत जाईल तुमच्यासाठी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथं मी 2 वाट्या बेसन घेतले आणि 1 वाटी दही घेतले. दही ज्या वाटीने घेतले त्या वाटीनेच मी बेसन आधी मोजून घेतलं आणि नंतर मग त्यात दही घेतले. तर आणि एक इनोचं सॅशेट असतं ते घेतलं आहे. आता अगदी अंदाजेच मी 1 चमचा साखर टाकते, यात 1 चमचा हळद आणि 1 म्हणजे चवीपुरतं मीठ इतकं टाकून घेते आणि ते छान असं मिक्स करून घेणार आणि नंतर मग त्यात जे काही मी 1 वाटी दही घेतलं आहे ते टाकून घेते. आणि आपलं जे दही असतं ना ते रूम टेम्परेचरचं असायला हवं. म्हणजे थंड असं फ्रीजमधलं काढून आपण यात दही ओतलं ते पूर्ण पीठ असं थंड थंड होऊन जाईल आणि जे काही आपण इनो टाकल्यावर ती फुलण्याची जी प्रोसेस आहे ती थोडीशी कमी होईल. त्यामुळे मग यात आपण रूम टेम्परेचरचंच दही आता आपण ॲड करणार आहोत. तर आता इथं माझ्या हळद, साखर, मीठ हे सगळं मिक्स करून झालं आहे आणि आता मी यात हे जे काही दही आहे तर ते मिक्स करणार आहे. अगदी साधी सोपीच रेसिपी आहे, पण खरंच खूप छान होते. म्हणजे ज्यांचा कोणाचा ढोकळा करायचा अंदाज जर चुकत असेल तर त्यांच्यासाठी ही रेसिपी परफेक्ट अशी आहे. आणि आता हे सगळं दही वगैरे थोडंसं मिक्स करून घेते मी आणि नंतर मग यात हे जे काही पाणी आहे ते मिक्स करून घेणार आहे. आपण जसं केकला वगैरे बॅटर बनवतो तर तसं सेम कन्सिस्टन्सी बॅटर बनवायचं आहे. ते अगदी स्मूथ झालं पाहिजे, ना खूप पातळ ना खूप घट्ट. तर माझा थोडासा अंदाज आहे त्यामुळे मी हे पूर्णच पाणी यात ओतून घेतलं. तुम्ही थोडंसं म्हणजे अंदाज घेत घेत पाणी ओता. तर 1 वाटी एवढं पाणी लागलं. अजून थोडंसं वरतून मी ओतलं, म्हणजे नसतं ओतलं तरी चाललं असतं, पण अगदी थोडंसं मी टाकलं. तर हे छान असं मिक्स करून घेते आणि एकाच डायरेक्शनने छान मी हलवून घेते. बघा तुम्ही, एका डायरेक्शनने हलवलं की ते छान मिक्स होतं. आणि हे जे काही पॅचुला आहे, आईस केकसाठी क्रीम बनवतात ना, तर त्याची माझ्याकडे ते मशीन आहे. त्याला काय म्हणतात म्हणजे आठवत नाही आहे मला आता. पण त्याचं एक म्हणजे पॅचुला म्हणा याला, किंवा एक असं मिक्स करायचं जे काही त्यात पॅचुला असतो किंवा चमचा असतो तो आहे. तर त्याने मी बरंच काही मिक्स करत असते. म्हणजे कोणतं पीठ वगैरे म्हणा किंवा दही वगैरे असं मिक्स करायचं असेल, त्याची कढी वगैरे बनवायची असेल तर ते केकचं बॅटर असेल तर ते पण मी यानेच मिक्स करते. खूप छान मिक्स होतं, चमच्यापेक्षा अगदी व्यवस्थित असं याने मिक्स होतं. तर त्यामुळे मी हे नेहमी वापरते. आणि आता बघा तुम्ही किती छान मिक्स झाले आणि अगदी 2 मिनटं हे छान मिक्स करून मी झाकून ठेवलं, जेणेकरून मग ते साखर वगैरे छान त्यात मुरेल आणि मीठ वगैरे सगळं व्यवस्थित असं बॅटर आपलं होईल. पण हे सगळं करायच्या आधीच मी एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळत ठेवलं होतं आणि ते बंद करून वगैरे ठेवलं होतं. म्हणजे आधीच प्रीहीट करून आपण केकला कसं प्रीहीट करतो पातेलं, तर तसंच करून ठेवलं होतं. आणि कुकरच्या भांड्याला पण तेल वगैरे लावून ठेवलं होतं. तर म्हटलं की आधीच सगळं म्हणजे करून ठेवलं ना, तर आपण इनो टाकल्यावर जी काही ॲक्टिवेट होतं, म्हणजे तो सोडा इनोचा, तर तो मग परत आपण परत पाणी ठेवणार. त्या गार पाण्यातच आपण मग ते ढोकळ्याचं बॅटर ठेवणार. तर ते परत म्हणजे त्याला वाफ येईपर्यंत वगैरे ते त्याचं म्हणजे अंश निघून जातो. त्यामुळे आधीच पाणी गरम करायला ठेवायचं एकीकडे ते कुकरच्या डब्याला तेल लावून घ्यायचं. इनो टाकला की लगेच त्याच्यावर अगदी थोडंसं पाणी टाकायचं आणि ते छान असं पटकन असं मिक्स करून घ्यायचं. आणि नंतर मग आपण जे काही तेल लावून ठेवलेलं भांडं आहे किंवा कुकरचा डबा आहे तर त्यात ओतून घ्यायचं आणि आपण जे काही पातेलं ठेवलेलं असतं तर त्यात पटकन असं ठेवून टाकायचं. ही जी काही 5-10 मिनटाची प्रोसेस आहे ना, ती अगदी पटापट करायची, जेणेकरून आपला ढोकळा असा मस्त फुलेल. तर तुम्ही बघू शकता की किती मी फास्ट असं याला मिक्स करून घेते. तर छान मिक्स करून घेतलं आणि मग आता यात ओतून घेते. तुम्ही बघू शकता की किती छान पीठ फुललं आहे. तर हे काही असं चमच्याने निघालं नसतं, तर म्हणून म्हणलं की हातानेच व्यवस्थित असं यात काढून बॅटर ओतूया आणि नंतर हात व्यवस्थित क्लीन करू. त्यामुळे मग मी राहिलेलं जे काही बॅटर आहे तर ते मी हातानेच ओतून घेतलं. आणि तर तुम्ही बघू शकता की प्रीहीट करायला ठेवल्यामुळे किती छान मस्त पाण्याला वाफ आली. आणि त्यात मी एक प्लेट ठेवली आणि त्या प्लेटीवर हे जे काही आपलं कुकरचं भांडं आहे, कुकरचा डब्बा आहे, तर तो ठेवणार आहे.
तर आता अगदी लो टू हाय मिडियमवर गॅस ठेवायचा, म्हणजे मध्यम गॅस ठेवायचा आणि ह्याच्यावर अगदी असं जड काहीतरी ठेवून टाकायचं आणि 15 ते 20 मिनटं मस्त ढोकळा आपला शिजू द्यायचा. आता ऑलमोस्ट 15 मिनटं झालेली आहेत आणि म्हटलं की चला बघूया आपला ढोकळा कितपत शिजला कितपत नाही. तर बघते तर इतका मस्त ढोकळा झाला होता की बासच, अगदी मस्त झाला होता. थोडंसं त्यात असं म्हणजे ते क्रॉस झालं प्लेट ठेवल्यामुळे, त्यात थोडंसं पाणी गेलं. तर मग नंतर अजून व्यवस्थित ठेवला आणि आपली जी काही सुरी असते ना, तर त्याने चेक करून बघितलं तर तो थोडासा शिजायचा राहिला होता. असं म्हणजे त्याला जर पीठ लागलं आपल्या सुरीला वगैरे किंवा चमचा घातला त्यात तर चमच्याला, तर समजायचं की अजून हा ढोकळा शिजलेला नाही आहे. आपला सेम आपण केकला कसं चेक करतो तसंच. आणि नंतर मग अजून मी 10 मिनटं ठेवलं, एकूण म्हणजे 20-25 मिनटं मी ठेवलं. मग नंतर बघितल्यावर अगदी छान असा ढोकळा फुलून मस्त तयार झाला होता. आणि काहीच अगदी जास्त काही मेजरमेंट घेतलं नव्हतं मी, काय नव्हतं, अगदी रँडमली केला होता. तरीही इतका मस्त आणि इतका फुललेला झाला होता ना, खूपच भारी. बघा तुम्ही, मस्त आता शिजला आहे आपला ढोकळा. आणि आता मी हा काढून घेणार आहे आणि घाई गडबडीत मी हातानेच उचलला, तर खूप गरम होता. आता ढोकळा थोडंसं थंड होतं आहे, तोपर्यंत म्हटलं की चला फोडणीची तयारी करून घेऊ. आणि फोडणीसाठी एक छोटंसं पातेलं मी गॅसवर ठेवून घेतलं. त्यात अगदी 1 चमचा तेल टाकलं आणि जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या असतात त्या टाकल्या. तर अगदी म्हणजे फोडणी करून घेतली. आणि त्यात मग 1 चमचा साखर आणि अर्धा ग्लास, म्हणजे अर्धा ग्लासपेक्षा अगदी थोडंसं 1 वाटी पाणी टाकून घेतलं. मस्त अशी फोडणी तयार झाली. त्यात साखर टाकलं, पाणी टाकलं आणि ते थोडंसं थंड व्हायला ठेवून दिलं. तोपर्यंत म्हटलं की चला आपला ढोकळा आहे तो कट करून घेऊ. तो पण थंड झाला असेल व्यवस्थित छान असा. आणि ढोकळा कट करेपर्यंत हे पाणी पण असं कोमट होईल. साखरेचं पाणी का टाकतात ढोकळ्यात, तर असं जर मग अनिस्ताच जर फोडणी देऊन पण ढोकळा खाल्ला ना, तर तो खूप असा कोरडा कोरडा लागतो. मग जर आपल्याला चटणी वगैरे नसेल बनवायची, तर साखरेचं पाणी करून टाकलं ना, म्हणजे साखरेचं पाणी जर फोडणीत टाकलं ना, तर तो ढोकळा अगदी असा स्पॉन्जी आणि असा ज्युसी होतो. त्यामुळे साखरेचं पाणी खरं तर टाकतात. आणि हॉटेलमध्ये पण जो काही ढोकळा असतो ना, तर तो पण असा म्हणजे साखरेचं पाणी वगैरे टाकलेलाच असतो. आणि तुम्ही बघू शकता की कसला मस्त फुलला आहे, अगदी केक असल्यासारखाच वाटतो आहे. पण खूप म्हणजे खूप छान मस्त फुलला आहे. आणि थोडासा गरम होता, पण आता मुलं यायचा वेळ झाला होता. म्हणजे 4 वाजतासाठी मी स्नॅक्स म्हणून बनवला होता. आणि मुलं आल्यावर मुलांना काही असं म्हणजे टेस्ट करायला असं म्हणजे वेट करायचं म्हणल्यावर खूप असं नाही, मी बघतो असतं मुलांचं. त्यामुळे म्हटलं की पटापट करून घेऊ मुलं यायच्या आधी. त्यामुळे मग मी हा कट करून घेतला आणि तुम्ही बघू शकता कसला भारी झाला आहे. तर मी जेव्हा नेहमी पण असं सोडा आणि हे टाकून बनवायचे, बेकिंग पावडर वगैरे, तर तेव्हा पण छानच होतो. पण असा मी एकदा करून बघितला होता, तर तेव्हापासून मी सेम असाच करते. खूप म्हणजे खूप भारी फुलला होता आणि टेस्टला तर 1 नंबर झाला होता. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर आता पाणी पण आपलं जे काही फोडणीचं पाणी आहे ते तर थंड झालं होतं. तर आता मी यावर ओतून घेणार आहे आणि मग नंतर नुसता मी असा टी टाईम स्नॅक्स एन्जॉय करू. तर तुम्हाला ही रेसिपी आपली म्हणजे आपल्या आज खूप दिवसांनी असा रेसिपी व्लॉग मी शूट केला. म्हटलं की चला, खूप दिवस झाले की आपला रेसिपीवाला व्लॉग आलाच नाही, तर म्हटलं चला आपण छान असा मस्त रेसिपीचा व्लॉग बनवू. आणि ढोकळा पण मस्त आपला झाला म्हणजे बनतोच, तर ते त्याचीच रेसिपी शेअर करू. तर इथं तुम्हाला वाटत असेल की किती पाणी टाकले, पण अजिबात ते पाणी कुठंच बाहेर येत नाही. ते सगळं म्हणजे तो ढोकळा अब्झॉर्ब करून घेतो ते पाणी. आणि तुम्हाला मी जवळून दाखवते की कसा झाला आहे ढोकळा, कसला भारी दिसते. अगदी आपण जो विकत आणतो ना, तर त्यालासुद्धा फिक्का पडेल इतका भारी ढोकळा झाला आहे. आणि इतकी मस्त मग फोटो सेशन वगैरे थोडंसं ढोकळ्याचं करून घेतलं. तर रेसिपीचा व्लॉग करायचा म्हणलं की त्याचे फोटो वगैरे काढावे लागतात. आणि आधी आमच्या आरुषीला म्हटलं की बघ बाई कसा झाला आहे ढोकळा, ट्राय कर. आधी मुलांना काही ढोकळा आवडत नव्हता, पण आता मस्त ढोकळा आवडतो. चला तर मग हा व्हिडिओ इथं संपवते. बाय बाय.